आज आपण स्पेक्ट्रोस्कोपी या विषयातील न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी हा अतिशय महत्त्वाचा टूल आपण बघणार आहोत आणि हा माझा पहिला प्रयोग आहे की ज्यामध्ये आपण रिजनल लँग्वेज मध्ये हा टॉपिक शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी याचं प्रिन्सिपल जर आपण बघितलं तर यामध्ये स्पिन स्टेट चेंज होते. आणि स्पिन स्टेट चेंज होण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फ्रिक्वेन्सी या दोन्ही माध्यमांचा न्यूक्लियसवर प्रभाव करावा लागतो आणि त्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो अल्फा स्पिन टू बीटा स्पिन असं चेंज होतं आणि हे चेंज होत असताना आपल्याला सिग्नल मिळतो. तर साधारण न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण दोन प्रकारच्या स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास करतो. एक म्हणजे H1 NMR आणि दुसरं म्हणजे 13C NMR. आता यामध्ये H1 NMR जो आहे त्यामध्ये H1 म्हणजे प्रोटॉन याचा संदर्भ येतो म्हणून त्याला आपण PMR सुद्धा म्हणतो, प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. आणि 13C NMR मध्ये कार्बन याचा संदर्भ येतो म्हणून आपण त्याला CMR असे संबोधतो. आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे H1 NMR चा अभ्यास करणार आहोत आणि म्हणून आपण याला प्रत्येक वेळेस संबोधन करत असताना PMR असा उल्लेख करूया. PMR असा आपण उल्लेख करूया. ठीक आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर PMR चा अभ्यास करत असताना आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टी बघणं आवश्यक असतं. ते म्हणजे नंबर ऑफ सिग्नल, दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये प्रोटॉन रेशो, आता प्रोटॉन रेशो मध्ये आपण जर बघितलं तर साधारण आपण इथे हा डाय मिथिल इथरचा सिग्नल आहे, स्पेक्ट्रा आहे आणि आपल्याला फक्त एकच सिग्नल मिळतोय. म्हणजे काय की 6 प्रोटॉनसाठी आपल्याला इथे एक सिग्नल मिळतोय. म्हणजे हा एक सिग्नल किती प्रोटॉनसाठी आहे ते म्हणजे प्रोटॉन रेशो. असंच आपण एक दुसरं जर एक्झाम्पल बघितलं इथिल अल्कोहोल मध्ये तर CH3 साठी एक सिग्नल आहे, CH2 साठी एक सिग्नल आहे आणि OH साठी एक सिग्नल आहे. म्हणजे एक डेल व्हॅल्यू असलेला जे सिग्नल आहे तो साधारण 3 प्रोटॉनसाठी आहे. नंतर 3.8 डेल व्हॅल्यूला जो आपला सिग्नल मिळतो 2 प्रोटॉनसाठी तो त्या सिग्नलसाठी 2 प्रोटॉन आहे तिथे. आणि जो शेवटचा दिसतोय आपल्याला साधारण 5.2 डेल व्हॅल्यू तो OH साठी आहे. म्हणजे प्रोटॉन रेशो सुद्धा हा यामध्ये आपल्याला बघायचा आहे. नंतर तिसरी यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्पिन स्प्लिटिंग. स्पिन स्प्लिटिंग
आणि चौथं ते म्हणजे कपलिंग कॉन्स्टंट. कपलिंग कॉन्स्टंट की ज्याला जे याला नोटेशन करतात आणि ते हर्ट्स मध्ये मोजतात. तर साधारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ सिग्नल याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पहिला जो पॉइंट याचा की जो स्पेक्ट्रा इंटरप्रिटेशन साठी फार महत्त्वाचा असतो तो म्हणजे नंबर ऑफ सिग्नल्स. आता नंबर ऑफ सिग्नल्स ऍक्च्युली नंबर ऑफ सिग्नल हे नंबर ऑफ different kind of proton हे इक्वल असतात. म्हणजे नंबर ऑफ सिग्नल्स आणि नंबर ऑफ डिफरंट काइंड ऑफ प्रोटॉन हे दोन्ही सुद्धा सारखे असतात. उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल बघूया. आता डाय मिथिल इथर यामध्ये 6 प्रोटॉन हे सारखे केमिकल एन्व्हायरमेंट असलेले आहेत. त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक सिग्नल मिळतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे नंबर ऑफ सिग्नल is equal to number of sets of equivalent proton. म्हणजे आपण जर इथिल अल्कोहलचा इथे विचार केला तर CH3 साठी एक सेट ऑफ प्रोटॉन आहे, CH2 साठी एक प्रोटॉन आहे आणि OH साठी एक प्रोटॉन आहे. म्हणजे इथे देअर 3 सेट्स ऑफ प्रोटॉन आहेत आणि म्हणून या कंपाऊंड साठी आपल्याला 3 वेगवेगळे सिग्नल मिळतात. तर आपण असे काही एक्झाम्पल्स यामध्ये बघूया की ज्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन म्हणजेच नंबर ऑफ सिग्नल्स किती मिळतात स्पेक्ट्रामध्ये हे लक्षात येईल. आता आपण इथेन मॉलिक्यूल घेऊया. आता आपण ज्यावेळेस इथेन मॉलिक्यूल बघतो त्यावेळेस या साईच्या प्रोटॉनचं केमिकल एन्व्हायरमेंट सारखं आहे. सारखं या अनुषंगाने की दोन्ही सुद्धा कार्बन ॲटम हे sp3 हायब्रिडाइज आहेत आणि इथे कोणताही वेगळा एलिमेंट्स अटॅच नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस इथे इक्विव्हॅलेंट प्रॉडक्टचा विचार करतो त्यावेळेस सगळ्यांसाठी एकच सिग्नल मिळेल, कारण की सगळे प्रोटॉन्स इथे इक्विव्हॅलेंट आहेत. मग इथे आपल्याला त्या स्पेक्ट्रामध्ये फक्त एक सिग्नल मिळेल. नंतर जर आपण सायक्लोब्युटेन हे जर एक्झाम्पल बघितलं,
सायक्लोब्युटेन, तर यामध्ये सुद्धा सगळे प्रोटॉनचे केमिकल एन्व्हायरमेंट हे सारखं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त स्पेक्ट्रामध्ये एक सिग्नल मिळेल. पण जर आपण मिथिल अल्कोहोल घेतलं, इथिल अल्कोहोल जर घेतलं तर इथे CH3 यांचा एक बंच होऊ शकतो, त्याला आपण A म्हणूया, आणि जो एक प्रोटॉन ऑक्सिजनला अटॅच आहे त्याचा एक बंच होऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला 2 सिग्नल मिळतील, 2 2 NMR सिग्नल, 2 NMR सिग्नल. चला असे आपण बरेचसे एक्झाम्पल पाहूया की जेणेकरून आपल्याला यामध्ये नंबर ऑफ सिग्नल्स आणि नंबर ऑफ सेट्स ऑफ इक्विव्हॅलेंट प्रोटॉन समजतील. पुढचे एक्झाम्पल घेऊया. इथिल अमाइन, यामध्ये आपल्याला A, B आणि C म्हणजे आपल्याला 3 सिग्नल मिळतील. ओके, नंतर प्रॉपिल क्लोराइड मध्ये, यामध्ये सुद्धा आपल्याला CH3 साठी एक सिग्नल, CH2 साठी एक सिग्नल आणि परत CH2 साठी एक सिग्नल की जो Cl ला अटॅच आहे. इथे सुद्धा आपल्याला 3 सिग्नल मिळतील. नंतर आयसोप्रोपिल अल्कोहोल मध्ये या दोन्ही CH3 साठी एक सिग्नल, कारण की त्यांचं केमिकल एन्व्हायरमेंट सारखं आहे. नंतर मिथाईन प्रोटॉन साठी एक आणि ओरेज प्रोटॉन साठी एक, असे आपल्याला 3 सिग्नल मिळतील. नंतर टर्शियरी ब्युटिल अमाइन मध्ये जर विचार केला आपण, तर तिन्ही CH3 साठी आपल्याला एकच सिग्नल मिळेल आणि NH2 साठी एक सिग्नल मिळेल. म्हणजेच आपल्याला NMR स्पेक्ट्रामध्ये टोटल 2 सिग्नल मिळतील, 2 सिग्नल मिळतील. नंतर 1,2 डायब्रोमो इथेन मध्ये तर आपण बघितलं तर चारही सुद्धा प्रोटॉन हे सारख्या केमिकल एन्व्हायरमेंटचे आहेत, म्हणून आपल्याला फक्त इथे एक सिग्नल मिळेल, ओनली 1 सिग्नल, ओनली 1 सिग्नल. आता एरोमॅटिक कंपाऊंडचं आपण एक्झाम्पल घेतलं, मेसिटिलीन, जे मिथिल चे प्रोटॉन्स आहेत त्यांच्यासाठी एक सिग्नल मिळेल, आणि जे एरोमॅटिक प्रोटॉन्स आहेत तिन्ही एरोमॅटिक प्रोटॉनसाठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. म्हणजे टोटल आपल्याला 2 सिग्नल मिळतील. ठीक आहे. नंतर डायइथाइल इथरचे एक्झाम्पल घेऊया आपण.
यामध्ये जर आपण बघितलं तर मिथिलसाठी एक सिग्नल मिळेल आणि CH2 साठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. म्हणजे टोटल NMR स्पेक्ट्रममध्ये आपल्याला 2 सिग्नल मिळतील. नंतर इथॉक्सी ॲसिटिक ॲसिड हे आपण एक्झाम्पल घेऊया. की ज्यामध्ये आपल्याला टोटल बघा CH3 साठी एक, या CH2 साठी सुद्धा एक, हा CH2 सुद्धा वेगळा आहे कारण की त्याचे एका बाजूने ऑक्सिजन आहे, दुसऱ्या बाजूने CO आहे. म्हणजे आपण जर याचा विचार केला तर म्हणून दोन्ही सुद्धा CH2 चे केमिकल एन्व्हायरमेंट हे वेगळं आहे आणि OH तर ऑलरेडी वेगळाच आहे. तर इथॉक्सी ॲसिटिक ॲसिड याच्यासाठी आपल्याला टोटल 4 सिग्नल मिळतील. आणखी एक एक्झाम्पल बघूया, डायइथाइल सक्सिनेट. ऍक्च्युली हा एक्झाम्पल सिमेट्रिकल मॉलिक्यूलचा आहे आणि म्हणून इथे जर आपण बघितलं दोन्ही CH2 साठी एकच सिग्नल मिळेल. इथिल मध्ये असलेले जे CH2 आहे त्यासाठी आपल्याला एक सिग्नल मिळेल आणि CH3 साठी आपल्याला एक सिग्नल मिळेल. म्हणजे टोटल आपल्याला 3 सिग्नल मिळतील इथे. आता खरं सांगायचं म्हणजे केमिकली इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स मस्ट ऑल्सो बी स्टेरिओकेमिकली इक्विव्हॅलेंट. म्हणजे केमिकल इक्विव्हॅलन्स आणि स्टेरिओकेमिकल इक्विव्हॅलन्स जर सारखा असेल तरच आपल्याला ते इक्विव्हॅलेंट प्रोटॉन्स आहेत असं म्हणता येईल आणि आपल्याला एक सिग्नल मिळेल. पण जर केमिकल एन्व्हायरमेंट हे स्टेरिओकेमिकली वेगळं असेल तर आपल्याला वेगळे सिग्नल्स मिळू शकतात. कसं बघा, आपण एक्झाम्पल बघूया. तर 2-क्लोरोप्रोपीन मध्ये CH3 साठी तर एक सिग्नल मिळेलच, परंतु इथे जे 2 प्रोटॉन कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहेत त्यांच्यासाठी आपल्याला वेगवेगळा सिग्नल मिळेल. कारण की या ठिकाणी आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड याची प्लेनॅरिटी कन्सिडर केली पाहिजे की जेणेकरून HB याचं केमिकल एन्व्हायरमेंट वेगळं आहे कारण की वरच्या बाजूला CH3 आहे आणि HCl चे केमिकल एन्व्हायरमेंट वेगळे आहे कारण की खालच्या बाजूला क्लोरीन आहे आणि म्हणून आपल्याला अशा कंपाऊंडसाठी टोटल 3 सिग्नल मिळतात. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. मिथिल सायक्लोप्रोपेन. मिथिल सायक्लोप्रोपेन इथे CH3 H H H. आता यामध्ये जर आपण सिग्नल बघितले तर CH3 साठी आपल्याला एक सिग्नल मिळेल, नंतर या प्रोटॉन साठी एक सिग्नल मिळेल आणि या दोन्ही प्रोटॉन साठी C
आणि या दोन्ही प्रोटॉनसाठी डी. म्हणजे असं साधारण आपल्याला या कंपाऊंड मध्ये 4 सिग्नल मिळतील. टोटल 4 सिग्नल मिळतील. असंच एक आणखी एक्झाम्पल बघूया आपण. 1,2 डायक्लोरो प्रोपेन. वन टू डायक्लोरोप्रोपेन मध्ये जर आपण सिग्नल बघितले, समजा हा 1 नंबर कार्बन ॲटम, हा 2 नंबर कार्बन ॲटम आणि हा 3 नंबर कार्बन ॲटम. तर 1 नंबर कार्बन ॲटमला जे हायड्रोजन अटॅच आहेत त्यांच्यासाठी आपल्याला दोन्हींसाठी सुद्धा वेगवेगळा सिग्नल मिळेल. सो दिस इज ए अँड दिस वन इज बी. आणि सेकंड कार्बन ॲटमला जे हायड्रोजन अटॅच आहे त्याच्यासाठी सी आणि CH3 साठी आपल्याला चौथा सिग्नल मिळेल. म्हणजे टोटल आपल्याला 4 सिग्नल मिळतील. तर साधारणतः या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ सिग्नल्स म्हणजेच नंबर ऑफ डिफरंट काइंड ऑफ प्रोटॉन्स प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये आपण त्याचा स्टडी केलेला आहे. थँक्यू.